मग आपण आधी काय करू, दिशेचं चिन्ह काढून घेऊ. हा, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आणि आता इथं आकृती काढू आपण. हा, बघा, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर चालतो. 20 मीटर. आपण 20 मीटरची रेष काढली. तेथून पूर्वेकडे, पूर्व दिशा इकडे आहे, वळून 6 मीटर चालतो. हा, बर, 6 ची रेष काढली आपण. तेथून पुन्हा दक्षिणेकडे म्हणजे खाली आहे, 12 मीटर चालतो. 12 मीटर म्हणजे या 20 पेक्षा इथपर्यंत 20 होते, याच्यापेक्षा मोठी रेष काढून जमत नाही. इथपर्यंत रेष काढू आपण, हे 12 मीटरची समजा. ओके. तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचलेला असेल, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे. आकृती तयार करून घेऊ आपण. बर, बघा, मग आकृती तयार करून घेत असताना आता काय करायचं, आपल्याला माप काढून घ्यायची. हे 6 म्हणजे हे पण 6 असणार आहे. इथून इथपर्यंतची जी रेष आहे, इथून इथपर्यंत 12 आहे आणि इथून इथपर्यंत 8 असणार आहे, कारण इथून इथपर्यंतची रेष 20 आहे ना. 20 मधनं हे 12 वजा केलं की 8 येतं इथं. 8 मीटर हे नवीन अंतर झालं. मग आपलं ठरलेलंच आहे, पायथागोरसच्या सूत्रानुसार आता आपण सोडूया. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर 64 अधिक 36. कर्ण वर्ग बरोबर 100. वर्गमुळे घेऊ म्हणा. मग कर्ण बरोबर किती आलं, 10 मीटर आलं. बघा, आलं का लक्षात सगळ्या विद्यार्थ्यांच्या गणित हे कशा पद्धतीने आपण काढलं ते. म्हणजे सुरुवातीला आपण 20 किलोमीटर उत्तरेकडे गेलो, पुन्हा पूर्वेकडे 6 मीटर, पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर. इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण ही अशा प्रकारची आकृती तयार केली. आलं लक्षात. मग इथलं हे 6 मीटर म्हणजे हे पण समोरची बाजू 6 मीटर. इथून इथपर्यंतची रेष 20 मीटरची आहे अंतर, पण हे 12 आपल्याला इथपर्यंतच दिलेलं आहे. मग इथून एवढं अंतर कसं काढायचं, त्या 20 मधनं 12 वजा केलं की इथनं वरचं अंतर कट होतं, राहिलं 8 मीटर. मग पायथागोरसच्या सूत्रानुसार आपण अशा पद्धतीनं गणित सोडवलं. ओके, लक्षात आलं का सगळ्या विद्यार्थ्यांच्या. बघा, गणित